नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण वर्षभर टिकणारा लाल मसाला बनवणार आहोत. हा मसाला कसा बनवला, मिरच्या किती घेतल्या, त्याच्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण किती घेतलेलं आहे आणि हा मसाला डंकनवरती कसा बारीक करून आणला त्याचं प्रमाण मी सांगणार आहे. तर त्यासाठी मी इथे कल्याणच्या मार्केटमध्ये गेले. इथे मसाला आणि मिरची आणि गरम मसाला खूप चांगल्या प्रकारे इथे मिळतो, म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटीचा असतो. तर इथे सर्व प्रकारच्या मिरच्या होत्या. लवंगी होती, पांडी होती, काश्मीरी होती, बेडगी होती. पण इथे मला शंकेश्वरी मिरची भेटली नाही आहे. काही साफ केलेल्या मिरच्या होत्या, काही न साफ केलेल्याही मिरच्या होत्या. इथे मी माझा पाहिजे तेवढ्या मिरच्या घेतल्या. त्याचबरोबर त्या मिरचीच्या प्रमाणासहित मी इथे गरम मसालाही घेतला. गरम मसाला इथेही खूप छान भेटतो. त्याचबरोबर मी हळकुंडही घेतली, कारण मला हळद बनवायची होती. आता सर्व मसाला घेऊन मी गाडीमध्ये टाकलं. आता मुलगा घरी होता, म्हणून मुलालाच आज मी म्हणाले, चल रे बाबा आज मिरच्या आणायला, म्हणून त्याला घेऊन गेले. घरी आल्यानंतर ह्या मिरच्या उन्हामध्ये वाळवण्यासाठी टाकल्या. मिरच्या वाळवण्यासाठी 2 दिवस आपल्याला चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्या असतात, कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो. म्हणून मिरची नक्कीच 2 दिवस चांगली उन्हामध्ये वाळवून घ्यायची. मिरची वाळली की आपला मसाला वर्षभरासाठी काय 1.5 वर्षासाठी 2 वर्षासाठीही चांगला टिकतो. त्याच्यामध्ये अजिबात कीड पडत नाही, म्हणून मिरची वाळवणं गरजेचं असतं. तर इथे मी 2 दिवस चांगली मिरची वाळवून घेतली. वाळवल्यानंतर घरी घेऊन आले आणि ह्या मिरच्या मी साफ केल्या. लवंगी मिरची माझी साफ केलेली होती, पण बेडगी आणि काश्मीरी लाल मिरची साफ केली नव्हती. त्याच्यामुळे मी ही तोडून साफ करून घेतली. आता मिरची इथे किती प्रमाण घेतले ते तुम्हाला सांगते. 2 किलो लवंगी मिरची घेतले तिखटाची, 2 किलो बेडगी मिरची कलर गडद येण्यासाठी आणि 1 किलो काश्मीरी मिरची, म्हणजे छान तरी आणि मसाला गडद होतो. हा प्रमाण एकदम परफेक्ट आहे. या प्रमाणाने मसाला एकदम तिखट आणि कलरफुल होतो. आता दोघीही सासूसुनांनी साफ केल्या मिरच्या. आता हे मिरची भाजण्यासाठी मी इथे पोहे खाण्याचं 2 चमचे तेल घेतलेलं आहे 5 किलो मिरची भाजण्यासाठी. मिरची चांगली मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची, म्हणजे मसाला अजून आपला खमंग होतो. आता मिरची भाजून झाल्यानंतर मी इथे धणे घेतलेत. धणे मी इथे म्हणजे माझ्या प्रमाणासहित, म्हणजे 1 किलोला 1 पसा हा माझं प्रमाण आहे, पण इथे पूर्ण धणे मी अर्धा किलो घेतलेले आहेत. धणे घेतल्यानंतर मीडियम गॅसवरती फक्त हलकेसे गरम करून घ्यायचे, भाजायचे नाही आहेत. कलर त्याचा अजिबात बदलायचा नाही आहे. हलकेसे भाजून घेतलेत. त्यानंतर इथे मी गरम मसाले घेतलेत. आता गरम मसाले किती घेतलेले आहेत, कोणते कोणते घेतलेले आहेत आणि किती प्रमाण घेतलेलं आहे ह्याचं मी पूर्ण यादी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तेव्हा नक्कीच ते बघून तुम्ही मसाला बनवू शकता. आता इथे सर्व मसाला गरम मसाला मी गॅसची फ्लेम पूर्ण मीडियम ठेवलेली आहे आणि मसाला भाजून घ्यायचा. जवळजवळ मला इथे मसाला हा गरम मसाला भाजण्यासाठी 10 मिनटे लागली, कारण गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवली होती आणि मसाला चांगला खमंग असा हलकासा भाजून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो पूर्ण निघून जायला पाहिजे. मसाला आपला कोरडा व्हायला पाहिजे, म्हणून इथे भाजणं गरजेचं असतं. शेवटी मी इथे खसखस आणि शाई जिरा टाकलं, कारण हा तळाला जाऊन करपू शकतो. आता हे मसाला मी पूर्ण भाजून घेतला. भाजल्यानंतर एका पेपरवरती ओतून घ्यायचा की मसाला एकदम कोरडा होतो. आता हा सर्व मसाला मी डंकनवरती बारीक करण्यासाठी घेऊन गेले. डंकनवरती इथे बघा, मसाला टाकल्यानंतर 4 ते 5 डंक एकाच वेळेला मुसळ चालू होतात. त्याच्यामुळे मसालाही पटकन होतो आणि मिरची भाजली असल्याकारणाने आणि गरम 2 दिवस केल्यामुळे मसाला पाऊण तासामध्येच माझा मसाला इथे तयार झाला. आता त्या लोकांनी इथे मला चाळून दिला, पण मी घरी घेऊन आल्यानंतर मसाला परत मी चाळून घेतला, कारण तुम्ही असंच करा. चाळून घेतल्यानंतर मैद्याच्या चाळणीने मी इथे मसाला चाळून घेतला. त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा जो जाड मसाला होता तो तुम्ही मिक्सरला लावू शकता किंवा चटणी म्हणून त्याचा वापर करू शकता. आता इथे सर्व मसाला मी इथे चाळून घेतला आणि मसाला पूर्ण असा बारीक फाईन पावडर झालेली आहे. इथे मसाला तयार झालेला आहे. आता मसाला भरून कसा ठेवायचा, त्यासाठी मी इथे चिनी मातीची बरणी घेतली. धुवून स्वच्छ 2 दिवस उन्हामध्ये ठेवलं. त्याच्यामध्ये खडे मीठ आणि हिंग टाकायचं आणि मसाला आपल्याला पळीने पूर्ण मसाला दाबून दाबून
मसाला भरून घ्यायचा. म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात हवा राहिली नाही पाहिजे. मसाला पूर्ण भरून झाला की वरून आपल्याला त्याच्यामध्ये हिंगाचे खडे आणि मीठ टाकून द्यायचं आणि झाकण लावून कोरड्या जागी ठेवून द्यायचं. इथे मसाला पूर्ण आपला तयार झालेला आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. थँक्यू.